अध्याय 4 श्लोक क्रमांक 26. श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति श्रोत्रादीनि इन्द्रियाणि अन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयान् अन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. आता हे आपलं वेगवेगळे यज्ञाचं प्रकरण चालू आहे का नाही. तर आता इथं या श्लोकामध्ये 2 प्रकारचा यज्ञ सांगितलेला आहे. कसा बघा आता, काही लोक काय करतात, साधक मोक्षाची इच्छा करणारे मुमुक्षु, अन्य म्हणजे दुसरे काही, शब्दादीनी नाही काय, श्रोत्रादीनी इंद्रियाणी, श्रोत्रादी ही जे इंद्रिय आहेत, श्रोत्र, त्वक, नेत्र, रस, घ्राण आहेत ना, हे काय सगळे इंद्रिय आहेत. मग या इंद्रियांना संयम अग्निषु जुह्वति, संयम रूपी अग्नीमध्ये हवन करतात. इथं अग्नी कोणता आहे? संयम रूपी अग्नी. त्या संयम रूपी अग्नीमध्ये या इंद्रियांचं काय करतात? हवन करतात. म्हणजे याचा सरळ अर्थ हे इंद्रियाचं संयमन करतात. काय करतात? इंद्रिय रूपी द्रव्य संयम रूपी अग्नीमध्ये टाकतात, म्हणजे इंद्रियाचं संयमन करतात. लक्षात आलं का? श्रोत्रादीनी इंद्रियाणी, श्रोत्रादिक या इंद्रियांना संयम अग्निषु जुह्वति, संयम रूपी अग्नीमध्ये ते हवन करतात. अन्य आता दुसरे काही, शब्दादीन विषयान इंद्रियाग्निषु जुह्वति, शब्दादी हे जे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या विषयांना इंद्रियाग्निषु जुह्वति, इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करतात. थोडंसं बारकावा सांगतो तुम्हाला कसं आहे. बारकावा म्हणजे बारकावा नाही, असा फार मोठा भेद आहे त्याच्यात. तर वरची जी ओळ आहे श्लोकातली, वरच्या ओळीमध्ये काय सांगितलंय की काही साधक, अन्य म्हणजे काही साधक श्रोत्रादी इंद्रियांचं संयम रूपी अग्नीमध्ये हवन करतात. हे का नाही? कशामध्ये हवन करतात? म्हणजे श्रोत्रादी इंद्रियांचं संयमन करतात. म्हणजे याचा अर्थ काय? या इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाही, इंद्रियांना विषय भोगू देत नाही. काय करतात? इंद्रियांना विषय भोगून न देणं, याला काय म्हणतात? संयमन करणं. यालाच काय म्हणतात? संयमन करणं. म्हणजे आणि हे श्रोत्रादी इंद्रियांचं संयम रूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजेच काय करतात? इंद्रियांना विषय भोगू देत नाहीत, इंद्रियाचं संयमन करतात. अवरच्या श्लोकात म्हणजे असे काही योगी आहे, इंद्रियांना विषय देत नाही. आता दुसरे काही योगी आहेत
ते काय करतात, शब्दादी जे विषय आहेत, इंद्रियाचे विषय आहेत ना, शब्दादी विषय, या विषयांचं इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे काय करतात, शब्दादी विषय इंद्रियांना देतात. म्हणजे विरोधी झाली कडे एकदम कशी झाली, विरोधी झाली. पण विषय जरी देत असले इंद्रियांना तरी विहित विषय देतात, निषिद्ध नाही. कसले विषय देतात, विहित विषय देतात. असे निषिद्ध जे विषय ते निषिद्ध विषय देत नाही, विहित विषय इंद्रियांना देतात. असे काही योग्य यज्ञ करणारे. म्हणजे अन्य शब्दाधीन विषयान, शब्द स्पर्श रूप रसगंध आदी हे जे विषय, या विषयांना इंद्रियाग्निषु, इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करतात. या विषयांचं इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे हे विषय इंद्रियांना देतात, पण विहित विषय. अलग लक्षात कळला श्लोक. आता पुढचं बघा, पुढचा श्लोक बघा. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि च अपरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. आलं का, परत झालं का. आता बघा, च आणि च किंवा च नंतर अपरे. अपरे अपरे म्हणजे दुसरे काही. हे काय करतात, सर्वाणी इंद्रिय कर्माणि च प्राणकर्माणि, सर्व इंद्रियाची कर्मे. आपली इंद्रिय कर्म करतात का, इंद्रिय किती आहेत, अनेक आहेत. म्हणून सर्व वचन आहे, सर्वाणी. इंद्रियाची कर्म अनेक आहेत. सर्वाणी इंद्रिय कर्माणि, सगळे इंद्रियाकडून होणारी कर्म. च प्राणकर्माणि, आणि प्राणाची कर्म. अरे प्राण सुद्धा कर्म करतात की नाही, प्राण कर्म करतात माहित नाही. तुम्ही तोंडात भाकर टाकता का नाही, चावता का नाही, चावता का नाही. मग ते चावलेलं खाली कसं जाते, तोंडातला घास खाली कसं जाते, ढकलता का नाही तुम्ही, कशात ढकलता. कस का ढकल तुम्ही, ढकल लागत मध्ये वायू आहे. वायू म्हणजेच प्राण. वायूलाच काय म्हणत असतात, शरीरामध्ये आपला जो वायू असतो, आपल्या शरीरातला जो वायू आहे त्याला प्राण म्हणतात. आणि ते मग प्राणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, प्राण, अपान, समान, उदान, व्यान, आणि प्रत्येकाचं कार्य वेगवेगळे आहे. मग आता इकडं बघा, मग जे खाली गेलं पोटात ढकललं त्या वायूनं, आहे का नाही, मग त्याचं त्या अन्नाचं रस तयार होतो. तो रस सगळ्या शरीरात जातो. कोण देतो, वायूच देतो. देतो का नाही. मग त्याच्यातला तो टाकाऊ भाग असतो, त्याचा मल तयार होतो. मग त्या मलाला खाली कोण ढकली, कोण ढकली, तो खाली घेऊन जाणारा, बाहेर काढणारा वायूच असतो.
पिलेलं पाणी बाहेर लोटणं असं कोण असतं? वायूच असतं. त्याला अपान वायू म्हणतात. कोणता आपण म्हणतो? म्हणजे प्राणाचेही प्रकार आहेत. वायू म्हणजे प्राण, त्या प्राणाचे 5 प्रकार आहेत. म्हणजे प्राणाच्या क्रिया आहेतच का नाही? आपण डोळे उघड झापतो, हात पाय हलवतो, ह्याला सुद्धा कारण वायूच आहे. शरीरातल्या एका चुकीला काही हालत नाही, चालत नाही, डोळे उघडत नाही, काहीच नाही. प्राण निघून गेल्यावर म्हणजे प्राणाच्या सुद्धा क्रिया असतात. जशा इंद्रियाच्या क्रिया असतात तशा प्राणाच्या क्रिया असतात. सर्व अनिंद्रिय कर्माणी, सर्व इंद्रियाच्या क्रिया च प्राणकर्माणी म्हणजे प्राणांच्या क्रिया, या क्रिया ते काय करतात? आत्मसंयम योगाग्नो ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नो जुह्वति. ज्ञानाने प्रज्वलित झालेला जो आत्मसंयम रूपी योगाग्नी होता, ज्ञानदीपिते है ना, ज्ञानाने प्रदीप्त झालेला, प्रज्वलित झालेला जो आत्मसंयम रूपी योगाग्नी, या आत्मसंयम रूपी योगाग्नीमध्ये जुह्वति हवन करतात. काय हवन करतात? सर्व क्रिया, इंद्रियाच्या क्रिया आणि प्राणाच्या क्रिया, सर्व इंद्रियांच्या क्रिया आणि सर्व प्राणाच्या क्रिया कुठं हवन करतात? आत्मसंयम रूपी योगाग्नीमध्ये. जो आत्मसंयम रूपी योगाग्नी आहे त्याचं विशेषण काय दिलंय? ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नो. ज्ञानानं प्रज्वलित झालेला जो आत्मसंयम रूपी योगाग्नी, या आत्मसंयम रूपी योगाग्नीमध्ये काय करतात? हवन करतात. कशाचं हवन करतात ते? कोणत्या क्रिया? चला पुढचा श्लोक आता. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रतः. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे. स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रतः. द्रव्ययज्ञाः, तपोयज्ञाः, योगयज्ञाः तथा अपरे स्वाध्यायज्ञानयज्ञाः च यतयः संसितव्रताः. आला का पदच्छेद? आता हे सगळे यज्ञच आहेत. काही द्रव्ययज्ञाः, द्रव्ययज्ञ करणारे काही साधक असतात. द्रव्ययज्ञ म्हणजे ज्या यज्ञामध्ये द्रव्य खर्चिला जातं, पैसा प्रामुख्याने जिथं काय केला जातो? खर्च केला जातो, अशा ते यज्ञाला काय म्हणतात? द्रव्ययज्ञ म्हणतात. दान धर्म करतात. दान धर्म हा द्रव्ययज्ञामध्ये मोडतो. आता ज्याच्याजवळ द्रव्यच नाही त्याला काय दान देता येतं? देता येत नाही. पण त्यांच्याजवळ द्रव्य आहे, द्रव्ययज्ञ करतात, दान देतात. तपोयज्ञ हा काही तपयज्ञ करणारे असतात. ते काय करतात? काही तपयज्ञ. तपयज्ञ म्हणजे तपश्चर्या करतात. काय करतात? तपश्चर्या करतात. तपयज्ञ करणारे काही वाचिक मानसिक तप. योगयज्ञ हा काही योग यज्ञ करणारे असतात. नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचा सगळा अभ्यास करणारे, पतंजली प्रणीत जो योग, अष्टांग योग ही साधना करणारे जे असतात त्यांना काय म्हणतात? योग यज्ञ करणारे, योग यज्ञ, योग यज्ञ करणारे असतात. तथा तथा अपरे घ्यायचा अगोदर. तथा अपरे, त्याचप्रमाणे अपरे म्हणजे दुसरे कोण?
योगयज्ञ योग यज्ञ करणारे असतात. तसंच काही साधन स्वाध्याय ज्ञानयज्ञ. स्वाध्याय वेगळं घेतलं तरी चालतंय, ज्ञानयज्ञ वेगळं काढलं तरी चालतंय. स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च आहे ना, स्वाध्याय च ज्ञानयज्ञ आणि स्वाध्याय आणि ज्ञानयज्ञ करणारे असतात. म्हणजे बघा कसं स्वाध्याय म्हणजे अध्यय, घोकणपट्टी, गुरुकडे जातात, गुरुची सेवा करतात, गुरुचा उपदेश ऐकतात, गुरुने उच्चारलेलं वाक्य पुन्हा पाठीमागं म्हणतात. आता आपलं स्वदेश आहे ना, स्वाध्याय यज्ञच आहे हा. श्लोक मी पुढं म्हणतो तुम्ही मागं म्हणता, त्याचं तुम्ही पाठांतर करता, त्याचा पुन्हा अनुवाद करून देतात. हे सगळं काय शब्दाची उपासना आहे सगळी. त्याला म्हणतात स्वाध्याय. त्यालाच काय म्हणतात? स्वाध्याय म्हणतात. हे स्वाध्याय यज्ञ करणार आहेत काही तुमच्यासाठी. तुम्ही बी याज्ञिक आहे, तुम्ही कसाने थोडे ज्ञान यज्ञ. काही जण ज्ञान यज्ञ करतात. ज्ञान यज्ञ ज्ञान यज्ञानुभवाने स्पष्टीकरण केले. ज्ञान यज्ञाचं ज्ञान म्हणजे साक्षात्कार आणि त्या साक्षात्काराच्या द्वारा निय वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू प्राप्त करतात. म्हणजे साक्षात्कार करून परमात्मा वस्तू प्राप्त करून याला काय म्हणतात? ज्ञान यज्ञ म्हणतात. ज्ञानाच्या द्वारा निय वस्तू मिळवणं याला ज्ञान यज्ञ म्हणतात. आणि काही यतय संशितव्रता. काही यती म्हणजे संन्यासी. यती म्हणजे काय? संन्यासी. त्याचं बहुवचन यतय. यती यती यतय शिकलं तुम्ही? तर यतय म्हणजे संन्यासी. हे संशितव्रता. हा काहींची व्रत फार कठीण असतात. तीक्ष्ण व्रताचं आचरण करणारे असतात, कठीण व्रताचं आचरण करणारे असतात. हे संन्यासी. काही संन्यासी हे कठीण अशा प्रकारच्या व्रताचं आचरण करणारे असतात. मग हा एक यज्ञच आहे. किती यज्ञ झाले मोजले का पर्यंत? अरे ब्रह्मांपासून सुरू झालंय. हा श्लोक अजून एकदा सांगायचा काय? द्रव्ययज्ञ काही द्रव्ययज्ञ करणारे असतात. तपोयज्ञ तपयज्ञ करणारे असतात. तथा अपरे तसंच दुसरे काही योगयज्ञ योगयज्ञ करणारे असतात. स्वाध्याय ज्ञानयज्ञ च आणि काही स्वाध्याय यज्ञ करणारे असतात. काही ज्ञानयज्ञ करणारे असतात. आणि यतय काही यती संशितव्रता अतिशय कठीण व्रताचं आचरण करणारे असतात. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गति ऊर्ध्वा प्राणायाम परायणः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गति ऊर्ध्वा प्राणायाम परायणः अपाने जुह्वति प्राणं प्राणे अपानं तथा अपरे प्राणापान गति ऊर्ध्वा प्राणायाम परायणाः. आता बघा बरंच सांगितलं ना. काही लोक आता काही साधक काय करतात? अपाने प्राणं जुह्वति. अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन करतात. हे सगळे वायूचे प्रकार आहेत, म्हणजे प्राणाचेच प्रकार आहेत. प्राण अपान समान उदान व्यान असे 5 प्राण असतात. ते आपल्या शरीरात असतात. कुठे असतात? शरीरातले प्राण असतात. अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन करतात म्हणजे प्राणायाम करतात.
म्हणजेच काय करतात, कसं प्राणायाम करतात बघा. बाहेरची हवा, बाहेरचा वायू आत पडतात. असं विशिष्ट पद्धतीनं. तर याला म्हणतात अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन. त्याला दुसऱ्या परिभाषेमध्ये याला पूरक म्हणतात. पूरक, याला काय म्हणतात, पूरक. अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन करणं याला पूरक म्हणतात. तथा अपरे, तसंच दुसरे काही, प्राणे अपानम जुवती, प्राणवायूमध्ये अपान वायूचं हवन करतात. बघा आता एक म्हणजे काही अपान वायूमध्ये प्राणाचं हवन करतात, काही काय करतात, प्राणवायूमध्ये अपान वायूचं हवन करतात. म्हणजे हवा घेतली की मग नंतर ती अशी घेतली, समजा आत घेतली म्हणजे काय, हे अपानामध्ये प्राणाचं हवन. मग आता काही काय करतात, प्राणवायूमध्ये अपानाचं हवन करतात. म्हणजे कसं, म्हणजे आतला वायू, आतला प्राण, म्हणजे आतला जो अपान आहे ते काय करतात, आतल्याला अपान म्हणतात, बाहेरच्याला काय म्हणतात, प्राण म्हणतात. हे आतला अपान ते बाहेर सोडतात. कळलं का? याला रेचक म्हणतात. याला काय म्हणतात, रेचक म्हणतात. कळलं? काही प्राणाचं अपानात हवन करतात, तर काही अपानाचं प्राणामध्ये हवन करतात. आलं? बरं. प्राणे अपानम जुवती, प्राणवायूमध्ये अपान वायूचं हवन करतात. दुसरे काही, प्राणापान गती रुद्ध्वा, प्राणाची आणि अपानाची गती वृद्ध करून, बंद करून, प्राणायाम परायणा, प्राणायामामध्ये परायण होतात. मला येतं का प्राणायाम? तुम्हाला काय येतंय? झोपा गेलाय ते फक्त. ते प्राणायामामध्ये परायण होतात. प्राणायामामध्ये म्हणजे प्राणाची अपानाची गती बंद करतात. तुम्ही नका करू. म्हणजे समजा हवा घेतली, हवा म्हणजे वायू, प्राण घेतला, बंद करायचं. म्हणजे आतला आतच, बाहेरचा बाहेरच, बंद करून टाकायचं. तुझा फुगा असा होईल. याला म्हणतात प्राणाची आपणाची गती बंद करणं. आणि प्राणापणाची गती बंद करून ते प्राणायामामध्ये परायण होतात. आणि मी तो 1 मिनिट केलं. 1 मिनिट केलं किती? अरे 6-6 महिने करतात कधी काही. एवढे नाही ना वेग, आता अतिशक्ती झाली समजा, पण बराच वेळ करतात. म्हणजे कुंभक, याला कुंभक म्हणतात. यालाच काय म्हणतात, प्राणाची म्हणजे आतला वायू बाहेर जाऊ द्यायचा नाही, बाहेरचा वायू आत येऊ द्यायचा नाही. दोन्हीची गती थांबवायची, बंद करायची. हे पारायणामध्ये, प्राणायामामध्ये पारंगत होतात. आणि
ह्यानी खूप शक्ती येत असते या प्राणायामाने. वेगवेगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात. प्राणायामाची एवढी ताकद असते. आचार्याने मला काय आता फार एवढं की ते प्राणायामानं एक मोठंच उचलला होता. हां, मग प्राणायामात खूप शक्ती असते. योगी लोक, खाटी योगी लोक आवश्यक सामर्थ्यवान असतात. खाटी योगी चला तर बघा श्लोक सांगतो सगळा. अपाने प्राणम जुहती. हे एकदम करताना लोक असलं काय करू नका. ते चुकलं तर माणूस येड होते, पागल होते, काहीचे काही होऊन जात असते. ते गुरुच्या मार्गदर्शन करावं की साधना. योगा आपलं मजा म्हणून करून दाखवतो तुम्हाला आपलं तरी. तसं नसतं या. असं आपल्या मनानं अभ्यास नसतो या योगाचा चालू. अपाने प्राणम जुहती. अपान वायूमध्ये प्राणवायूचं काय करतात? हवन करतात. तथा अपरे प्राणे अपानम जुहती. तसेच दुसरे काही प्राणवायूमध्ये आपण वायूचं हवन करतात. शकणार बघा सांगतोय. अपाने प्राणम जुहती. अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन करतात. तथा अपरे प्राणी अपानम जुहती. दुसरे काही प्राणवायूमध्ये आपण वायूचं हवन करतात. तर काही प्राणापान गती उद्वा प्राणायाम परायणः. प्राण आणि अपानाची गती बंद करून हे प्राणायामामध्ये परायण होतात. अपरे नियताहारा. प्राणान् प्राणेषु जुह्वति. सर्वव्यप्येते यज्ञविदो. यज्ञक्षपितकल्मषाः. अपरे म्हणजे दुसरे काही. नियताहारा. ज्यांचा आहार नियत आहे. ज्यांचा आहार कसा आहे? नियत. आहार म्हणजे काय? जेवण. ज्यांचं मापात आहे. काही ना काय सुमारच नसते. अन्न दुसऱ्याचं जरी असलं पण पोट तेच असतं. नियत आहार. पण काही योगी लोक हे नियत आहार घेत असतात. ठराविकच तुम्ही किती काय तुमचं सोनं द्या, ते जास्त खात नाही. मापात कमी आहार असतो त्यांचा. नियत आहार असलेले ते प्राणान प्राणेषु जुह्वति. प्राणामध्ये प्राणाचंच काय करतात? हवन म्हणजे भूक मारतात. प्राणाचा धर्म आहे क्षुधा तुषा. कुणाचे धर्म आहे ते? प्राणाचे धर्म आहे. आणि मग त्या प्राणाच्या त्याला भूक लागते. प्राणाला अन्नला पाहिजे ना. प्राण बायकोण होतं अन्न नसल्यावर, पाणी नसल्यावर. मग हे प्राणाचा धर्म भूक आहे, क्षुधा. मग काय करतात हे? भूक लागल्यावर काय नाही, मग त्याच्यामध्ये मग पुन्हा भुकेली या भुकेची खावी. मग भूक लागली ना काय खायचं? म्हणजे काय खायचं दुसरं, म्हणजे भूकच द्यायची त्याला. म्हणजे भूक सहन करायची. प्राणवायू म्हणजे प्राणामध्ये प्राणाचं काय करतात?
हवन करतात. येते सर्वे अपि, हे सगळेच यज्ञविदः, यज्ञ जाणणारे असतात. कसे? यज्ञ क्षपित कल्मषाः, आणि यज्ञाचं अनुष्ठान करून हे पाप रहित झालेले असतात. कल्मष म्हणजे काय? आणि क्षपित म्हणजे नष्ट झालेले. यज्ञ करून, यज्ञाचं अनुष्ठान करून पाप रहित झालेले असतात. अजून एकदा सांगायचं का? अपरे नियताहाराः, नियताहाराः, दिसलं? दुसरे काही नियत आहार असलेले. नियत आहार असलेले म्हणजे त्यांचा आहार नियत आहे, जेवण त्यांचं मापात आहे, जास्त नाही अधिक नाही, असे ते. प्राणान प्राणेषु जुह्वति, ठीक आहे नाही? प्राणांना प्राणामध्येच काय करतात? हवन करतात. येते सर्वे अपि, आता एवढे जेवढे यज्ञ करणारे सांगितले की नाही सगळे, हे सगळे, हे सर्वच यज्ञविदः, यज्ञ जाणणारे असतात. आणि यज्ञक्षपित कल्मषाः, यज्ञाचं अनुष्ठान करून पाप रहित झालेले असतात. आला? ओम शांती शांती शांती.